काय तुम्ही उत्तर दाखवा सांगा ना आम्हाला. सांगा खाली नाही माझं म्हणणं ते एखादं काढतो. मुद्दा काय आपण हे सारा अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेली आहे मानेकडे त्यांना बसवणं गरजेचं आहे तिथं का नाही बसवणं. आता आपण ठीक आहे सगळं झालं. आता आपलं ऐक की दरवेळेला हाच विषय लागला. संजय गांधी हा विभाग तुम्हासाठी महत्वाचा नाही का? सगळ्या विभागांपेक्षा जो महत्वाचा आहे का नाही? तिथं कुठली व्यक्ती येते ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग येतात. हा ही दिव्यांगच आहे आणि तिथं 100% दिव्यांग. तुम्ही सांगितलं का ते? तुम्ही सांगितलं नाही जानेवारीला सबमिट केलं तुम्ही सांगितलं तुम्ही अधिकारी कोणी बसलं तुमच्या काय फरक पडत नाही. मागच्या वेळेस हे आंदोलन केल्यानंतर जागेचे आश्वासन दिले जागेच्या लाभार्थ्यांची अवस्था बघा फक्त. अहो 1.5 महिना झाला त्यांनी स्पॉट विजिट केली नाही. पहिली जागा आहे का नाही, पहिली जागा यांनी वॉटर निंबाळकरची वेळेला केली. त्याच्या वेळेला तिथल्या सरपंचांनी विरोध केला. तो विषय बाजूला ठेवला. त्यांनी सांगितलं आम्हाला दुसरी जागा ही करा. दुसरी जागा नगरपालिकेचं बघितल्यानंतर सरकारने जागा काम आहे ना. 1.5 महिन्यानंतर तो सरकार जातो आम्ही त्या आंदोलनावर बसल्यानंतर. ऑफिस आहे ना पाठीमागे ऑफिस पुढे घ्या. विषय काढतो तुम्हाला मी किती वेळा आलो तुमच्याकडे मी आलो. निंबाळकर आणि ते सरकार त्यांना हाकलून बाहेर काढून काय पाहिजे तुम्ही तुम्ही आधी दिवस करत नसेल. आमच्या प्रकरणावरती काय तरी आमच्या साक्षीदार म्हणून असेल परीक्षेला 2दा गावड्याला माणूस. आता कोमनथडीचा जो कर्जांचा प्रश्न शिवाजीराव साहेब सांगते तो पानंद रस्त्यामध्ये तुमचा रस्ता टाकलेला आहे. साहेब त्याच्या उत्तरात सांगते पूर्ण रस्ता पानंद ज्याचं पानंद अभियान चालू आहे ना त्यातनं तो रस्ता होणार आहे. तो प्रश्न आता तुमचा सापडला आहे. मला काय म्हणायचं आता समजा सिमेंट आहे ही काही माणूस दिसतोय आहे का उद्या आणू शकतो. ही पुढे नोंद झाली पुढे 25 वस्तू नोंद झाली तेच का होती. अहो पण ते खाली आहे ना याच्यात खाली आहे ना याच्यात रस्ता घेतला नव्हता. आता काय अडचण तहसीलदार उत्तर देतात ना. आम्हाला हे सांगा असल्या माझ्या अधिकाऱ्यांना ना काढू येतो कधीपर्यंत ते सांग. आम्ही तुमच्या करा की कुठे एका गटाचे राहिले नव्हतो. हो ते कागद आदेश द्या. कोर्टाच्या आदेशात वेगळे साहेबांनी आदेश एक गट राहिला. कोणता अधिकारी आहे माहिती बरोबर.
आता पानंदमध्ये तुमचा रस्ता समाविष्ट केलाय. जाणार नाही, यात कुठला गट राहिला असेल तर तुम्हाला रिव्हिजन करून ते दुरुस्त करून द्या. थांबा जरा होऊ द्या ना, चर्चा चालू आहे. कसं आहे माहिती निर्णय नाही आहे झाला का? देशाच्या पलीकडे मी जाणार नाही. वहिवाटीचा रोड आहे तर द्या ना करून. फोन कर, मी तुला माझ्या रस्त्यामध्ये करून देतो म्हणतो ना, मी नाही म्हटलंय का? आता तुम्ही सांगा, याच्यामध्ये जो गट नसेल आदेशामध्ये, याच्यावर मी कशी नोंद लावू? तुम्ही सांगा, आदेशातच आधी नाही. सकाळी तू 2 वेळा नेलेस ना. मग हे बघा, ही मागणी आहे. मग किती चालू आहे गाडी? बरोबर. मी नाही दिला. बरोबर आहे, तुम्ही नाही दिला. त्यामुळे काय झालेलं, तो आधीच चुकलेला आहे. तुमची जरी मागणी नुसतं काय, होती डिझेल काय, असती, येऊन काय तर तो आधीच दुरुस्त करून घेतला. नंतर अपील करून किंवा मग रिव्हिजन करून. याच्यामध्ये किती झाला तुला? हाच मार्ग आहे. याच्यामध्ये एक गट जो दिलेला आहे त्यामध्ये नोंदी झालेली आहे. मी तेच सांगतो. आता शुक्रवारी केले 3 महिने झालं. मागच्या आठवड्यात येऊन मी मला वाटते त्यांना तुमचा शुक्रवारी पाठवले. शुक्रवारी माझ्या मोबाईलवर आहे. मी सांगतोय, तुमच्या प्रशासनाला कर्मचाऱ्यांना सांगा, दिव्यांगांना जर इथून थोडं वागणूक दिले ना, तर तुमच्या कर्मचाऱ्यांवर ऍट्रॉसिटी होणार आहे. हा, तेवढं करू आपण माहिती. हो लेखी सुट्टीच नाही ना. राजा सरकार काय म्हणले माहिती का, 1991 ची प्रकरण आहे. ते त्यावेळेस तर आमचा जन्म पण नव्हता, तर ते म्हणले की ते 1991 ची प्रकरण ते तुमच्या संघटनेमुळे बोगस झालेली. काय करावं तुमच्याकडे आमच्या बोगस झाले? तुम्ही तुम्हाला माहिती का देता? 1991 चा आमचा काय संबंध आहे? असे अधिकारी इथं आणा. आणा इथं, मी तुम्हाला मगाशी मंडळ अधिकारी इथं आणा. आम्ही तुम्हाला किती वेळा सांगितलं? लेखी समज किती वेळ मागच्या वेळेला पण आम्ही बोललो. माझ्याकडे नाही परत आता हो अधिकारी जर कुठला किंवा तलाठी सर्कल किंवा पश्चिमांच्या स्टाईलला उत्तर द्यायला लागेल त्याला परत. आता मग 1991 चा काय समाज सांगितलं हो, त्यांना पण लेखी समज काढतो. सागर जरा ऐकत जा. एखाद्या तुमची जी प्रकरण थांबलेत ना, ते 8 दिवसामध्ये जास्तीत जास्त कामं करून घ्यायचं. आम्हाला हातीतूनच नाही, आपण काढले म्हणजे आम्ही तरी काय किंमत करायची? मी ऐकायचं. हो सर, मला काय म्हणायचंय, आपण 15 ऑगस्ट नंतर मिटिंग एक लावली आपल्या ऑफिसला, आहे नाही? ती तुमच्या एक बी आम्हाला त्याचं हे तुमचं हे चाललं, कुठलंच उत्तर आलं नाही. त्या आमदारांना आपण मिटिंग लावलेली, हेच विषय जागेचा विषय, स्थळ पाणी करणं तुमच्या सर्कलचं काम आहे ना. 1.5 महिना सर्कल स्थळ पाणीच करत नाही नवीन जागेची. मागचे 3 वर्ष गेले एका जागेसाठी. नवीन जागेसाठी परत स्थळ पाणी करा, मोजणी करा. बरोबर आहे. दिव्यांगांना साहेब खूप त्रास. अहो ते मग लेडीज हातावर चालत येते, त्यांना एवढी दया माया नाही. उद्धटपणे बोलतात त्या लेडीज आणि दिव्यांग असून हातावर चालत आल्या. तुम्हाला सांगितलं कळतं का नाही? तुम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन बघा, बाहेर जावा. ही कुठली एवढा ऑफिसचा बी मुद्दा किती वेळा तरी सांगितलाय की ऑफिस खाली ठेवा, दिव्यांगांना वर पायऱ्या चढून जाता येत नाही. साहेब असताना मी किती वेळा 10 वेळा सांगितलं. आता तुमचा जो रॅम्प झालाय ना, साहेबांना आपण आग्रह काय धरलाय, रॅम्प जिथं संपतो ते अलीकडे नाही काय ऑफिस आहे, तिथं दिव्यांग बांधवांचं काय पण तातडीनं करण्यात यावं. नाही तर कसं होतंय, मागल्या वेळेस अशीच मिटिंग झाली आणि वर्ष झालं त्याला, वर्ष होत आले ह्या गोष्टीला. त्या दिव्यांग बांधवांना फिरून पाठीमागे काय होतं, ही शोकांती काय आहे आम्हाला की आपल्याला आंदोलन करावं लागतं वारंवार. ही महत्वाची शोकांती निवेदन देऊ का तुम्हाला? राजे असताना सुद्धा तेवढ्याला विषय झाला असेल. आता निवेदन देतो तुम्हाला. तुम्ही असताना आपण अजून नाही त्याचा विषय नाही. ते नुसतं तिथले तिथं का गोडबंगाल केलं जातं, लगेच सांगितलं जातं करू म्हणून. एका घरात 2 दिव्यांग आहेत. 35 किलोचा त्यांना अंत्योदय केल्यानंतर 20 किलो आणि 15 किलो देतात. आम्ही निदर्शनास आणून तर कारवाई नाही. एका दिव्यांगाचं वाकरीतलं आहे ना, 35 किलो नाही मिळत. एका कुटुंबात 2 दिव्यांग आहेत त्यांना मी म्हणतोय. एका कुटुंबात 2 व्यक्ती आहेत त्यासाठी म्हणत नाही. 4-4 व्यक्ती आहेत, त्यांना 35 किलो 20 किलो आणि 15 किलो देतात. निदर्शनास आणून कारवाई करत नाही. धान्य मिळते 35 किलो, त्याला प्रत्यक्षात मिळते 20 किलो. त्यांचा दुकानदार साहेब आता पण आपण लक्ष दिलं पाहिजे. यादी मागितली, यादी डाउनलोडच होत नाही. मग महिना झाला मागतो, यांना मी पत्र दिलंय शेवटा.
मार्चला तुम्हाला हे प्रकरण काय आम्ही समज दिव्यांग बांधवांच्या प्रश्नावर आहे ना साहेब आम्ही समजतो आमची समज कळ तुमची समज जी आहे आमचा समज दाखवतो पाहिजे मग काय आम्ही दाखवून देऊ काय 353 दाखल करायचं नाही करा तिथून पुढे काम दिव्यांगांना महत्वाचा सन्मान त्यांना सांगावं मला हे 3 वर्ष झालं मी काय की आम्ही चुकीचं कधी काम करायला लावलं नाही कधी चुकीचं काम घेऊन पण जात नाही तुमच्या या सर्वसामान्यांचीच आम्ही कामं घेऊन जातो कधीच चुकीचं तुम्हाला आम्ही कागद सोडून दिलं नाही त्याबद्दल म्हणत नाही पण त्यांना एक काम दाखवा फक्त त्यानं हेही सांगावं मी त्याचं एकही काम आजपर्यंत केलं अहो पण नाही. नियमात तुम्हाला आम्ही काम सांगतो नियम बाहेर तुम्हाला काम सांगत नाही कसली लिस्ट पाहिली मग हे कशाला लिस्ट नियम बाहेर काय पडले ती कसं मग झालं नाही नाही सांगण्याची पूर्तता नाही हे तुमच्या पहिले प्रकरण केलेत ना त्याच ह्याने तुम्हाला मी दिलेलं जार नाही जारचा विषय नाही मुलांची मुलांची ऑफिसने मला स्वयंपाक दिलेले बोलू द्या ना तिला का मला पटलं तुम्ही ज्यावेळेस त्यावेळेस त्यांनी खडीत टाकायचं सांगितलं त्यावेळेस त्यांनी शिवाजीराव पानांमध्ये घाला तुम्ही आता त्या प्रकरणाविषयी घ्या तुम्ही आम्हाला ह्याचं पण अतिवृष्टीचा पण विषय एप्रिलचे पैसे आले आता माझा अतिवृष्टी झाली आणि मागचे मेचे नाही तलाठी साहेब झालंय काय ज्यांचं खरंच नुकसान झालंय त्याला पैसे आले नाहीत आणि ज्याचं नुकसान झालं नाही त्याचं 25% नुकसान झालं त्याचं पैसे खात्यावर जमा झाले आणि ज्याचं खरंच नुकसान झालंय काही काही जणांची घरं वाहून गेलेत वाड्याची करंजी लोकांचा संसार उद्ध्वस्त झाला त्यांचे पैसे जमा नाहीत नाही पंचनामा करणारे कोण तलाठी सर्कल आहे त्यांची कारवाई करा तलाठीने पंचनामा केलेला दिली तलाठीने पंचनामा केले त्यांनी पंचनामा केले त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे जाणून बसून ठेवलंय ते व्हिडिओ बघितले ना तर त्याच्या अशी रस्त्याच्या वरून 5 फुटांनी पाणी वाचवत नाही घर वाहून गेले सागर पाटील घर वाहून गेले काही जणांची तिथं शेजार राहिले त्यांची भरपाई मिळालेली नाही अजून नावाचे पैसे येतात समजा सागर गावडे ज्याचे त्याचे तरी केवायसी करायचे पैसे जमा होतात 400 लोकांचे आलेच नाही तालुक्यात हे आपण प्रस्ताव पाठवलेला आहे कसा पाठपुरावा कसा आता आपल्या त्यामध्ये काही बोला फोन मग म्हटलं आंदोलन चाललेलं दिव्यांग संघर्ष आंदोलन मागे तुम्हाला काय नाही पैसे शासन दिले पाहिजे 400 लोकांचे राहिले तालुक्यात 400 लोकांचे राहिले बरोबर दाखवायची गरज नाही आपण चालवलेले आहे अपलोड केलेले फक्त आपण मिटिंगच घेऊ ना त्यांच्यावर सगळ्या टीमचे बैठकच घेऊन टाकू सगळेच प्रलंबित प्रश्न एकदा क्लिअर करून टाकू लागला का फोन नाही ना उचलत नाही काय नितीन काकांना लावा ज्यांना अधिकार आहे त्यांनाच बोलायला पाहिजे नितीन काकाच बघतात मंत्रिमंडळ
नाही शुद्धच असतो मी काय करू मॅडम गेल्यानंतर पद रिक्त आहे. माझ्याकडे ती मरबाळांना होती, त्यांच्या आधी किशोर काकडे होता, ती गेली आवड काढून पद रिक्त आहे. त्याच्याकडे स्टाफ नाहीये, प्रॉब्लेम तो आहे त्याचा. कायम माणूस दिलं ना तुम्हाला त्यांना वेगळ्या ठिकाणी बसवलंय का मग? थांबा चर्चा चालू आहे. चर्चा झाल्या ऐका, फक्त सक्त वॉर्निंग द्या तलाठी आणि सर्कल तालुके सगळे दिव्यांग बांधवांना एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघा, सेवेच्या दृष्टिकोनातून बघा. 100% ती बरोबर आहे. त्या वयाला नव्हती दिव्यांग बांधव कसा दिसतोय ते या वयाला कसा सन्मानजनक वागणूक असावी त्यांना आदराने बोलावं. काय होतंय, रावीची भाषा केली जाते, व्यवस्थित बोललं जात नाही. मंडल अधिकारी आणि तिचा हाकलून काढत असतात. काय म्हणजे मंडल अधिकारी जागा बघायचं किती वर्ष लागत असेल जागा अक्षरशः इतकं स्वप्न होतं की त्यांच्या ह्याच्यात त्यांचं स्वप्न होतं, पण माझं स्वप्न होतं की आता ह्याच्यात ह्यांनी सगळ्यांनी चार ढकलवर केली. सगळ्यांनी म्हणजे त्या पहिल्या ह्यांचे जे लोंढे सर होते ना प्रांत आपले, त्यांनी थोडस करून त्याची तयारी दाखवली होती, पण त्याच्यानंतर त्यांच्या ट्रान्सफर झाल्या. परत ते लाईव्ह करायचं, परत म्हणजे 1-2 महिन्यात अशी 2 वर्ष गेलेली. त्या 2 वर्षामध्ये मी काम करू शकते, पण काम करायला मला संधी मिळाली नाही. माझ्या घरात पाणी द्यायला मिस्टरांना कोणी नव्हतं. त्या ह्याच्यात माझं सगळं नुकसान झालेलं आहे. आणि अजून सुद्धा मी तुम्हाला सांगते, माझं एक झालं असं, पण इतरांचे असं नुकसान होऊ नये इतक्या लवकर तुम्ही तातडीने त्यांना जे काय असेल ते त्यांचे निर्णय द्यावेत. माझं एक झालं. आत्महत्या केली प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मंगळवारपैकी तरी झाले. आता त्याला वर्ष होईल. तुमचंच कार्यकाळाच्या 2 वर्ष तर झालं का तुम्ही? काही दिवसांनी आता कुणाला जबाबदार आता काय तर बोलला कॅबिनेट असेल ना, पण पार्टी करते बरोबर आहे. पालकमंत्र्यांच्या बैठकीला तुम्ही पण या. पालकमंत्र्यांवर बैठक लावतो ना आपण, तुम्ही पण या. मला सांगा ना कधी, माझा नंबर चेतन भायांचा आहे. तुम्ही मला कोण का फोन होत तुमचे रात्री आलेत ती सर 2 दिवस झाले पूर्ण ऍडमिट करावं लागलं. दुर्लक्ष करू नका दिव्यांग बांधवांच्या. आता काय आल्यापासून लक्ष द्यायला आलं ना, आता पण पुढचं आंदोलन आलं तर लक्षात येईल ना त्यांच्या. ते मिळायला तुमच्या प्रशासनाचं आम्ही सांगतो की आम्ही काम करण्यासाठी. अरे पण महेश, मनुष्यबळ कमी आहे, हे आपला प्रॉब्लेम आहे का? आपला प्रॉब्लेम आहे का मनुष्यबळ कमी आहे ते? तुम्ही सांगायला पाहिजे वर बाबा, इथं लोक भरली पाहिजे त्या जागेवर, ज्या गोष्टीला तिथं कमी पडते. तुम्हाला काय काम तुमचं प्रॉब्लेम आपल्याला नाही, लोक कमी आहेत, प्रॉब्लेम आपला कुठं आमदार गेला प्रतिनिधी आले, हो अध्यक्ष आहेत त्या, तालुका अध्यक्ष आहेत सिरियस झाली काय ते प्रतिनिधी करतात. जास्त झालं होतं. त्या मकरंद आबांशी बोलत होते आता.
टाइम लागला नाही त्यांनी आपण वेळ घेतली त्यांच्या. नाही, मग काय आपण ते बोलू. हो ना, आता काहीतरी आश्वासन काम त्यांना द्यायलाच लावू 100%. म्हणजे हे उठलेच पाहिजेत ना आता. बरंच झालं आता. हो. आणि आता just निर्णय झाला आणि त्यात लगेच त्याला पण सांगितलं की त्याच्यामुळे झालं, तर मग निराशा आहे ना. त्यानंतर मग काय ते त्याच्यासाठी पुन्हा पहिली दुसरी तिसरी अशी किती वर्ष खेळ. आणि एका वयाची पण एक रेंज असते ना. बरोबर आहे. बसा की तुम्ही. हो, मी करते, मला पाठवून द्या, मी तसं करते. 1 महिन्याच्या आत ते लेखीच्या स्वरूपात आणि जे राहिलेले प्रकरण पण 8 दिवसात मिळाले मला. नियमाप्रमाणे मी कसं आहे असं दीड वर्षापूर्वी तुम्हीच करून दिलेले. आता मग त्या वेळेला तुम्ही करून देता आणि आता तुम्ही नेमदा त्याच वेळेला आम्हाला तुम्ही मार्गदर्शन व्यवस्थित सांगायला पाहिजे होतं. काकडेराव साहेबांनी तुम्ही स्वयं घोषणापत्र आम्हाला देता त्यावेळेला मंजूर केलेलं माझ्याकडे पुरावा आहेत ना. त्याच्या आधीची तर मग बोगस तर माझ्याकडे आहेत पुरावा तिथे पण आहेत. आणि हे तुम्ही तुमच्या एका गावात 300-400 कुटुंब मुलं नसलेली असतात का? आहेत का? महाराणा देशात कुठलं गाव होणार नाही. रेकॉर्ड आहे यांच्या गावात. कुठला खडके वस्ती तुमच्या काळात झालेले नाही, खडके वस्तीच आता ऐका ते आम्हाला नाही. तुमच्या काळात झालेलं ऐका ना, तुमची सोय आहे त्याच्यावर. ऐका ना, हे जे प्रॉब्लेमॅटिक प्रकरण आहे नाही, मागच्या 1.5 वर्षात तुम्ही केलेत ना तेच डॉक्युमेंट आहे. ते डॉक्युमेंट नसतील ना तुम्ही रिजेक्ट मारा. मला सांगा करायची नाही कसं आहे त्रुटी काय असते त्यांना पत्र पाठवून काय होईल माहिती आहे का? हे नोव्हेंबर पासून आम्ही या लोकांना उत्तर देतो. आम्ही चुकीचं काम तुम्हाला सांगणार पण आणि घेऊन पण येणार नाही. सामाजिक काम करणारा पत्र डबल देणार नाही. हे पहिल्याच पहिल्या त्याच्यावर तुम्हाला मंजूर परत त्या लोकांना त्रास द्यायला लावू नका. पण आता ह्याच्या कारवाई तुम्ही करणार त्याला 4 महिने घालवणार. आजच्या दिवस परत कोणी संबंधित ही त्यासाठी साहेब मला यादी दिली, मी काढली यादी. त्यांनी सांगितले सापडत नाही. नाव संजय गांधी ज्यांनी नियुक्ती केली त्यांनी जर काम केलं असतं तर आज हे जे याला उत्तर द्यायचं तुम्हाला जबाबदारी झाली नसती. नाही दिव्यांगांना पण इथं बसायची गरज त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही. मला तर वाटतं सगळ्यांच्या आधी दिव्यांगांचा प्रश्न मार्गी लागायला पाहिजे होतं. काम करून आम्ही काय करायचं तुमच्यापर्यंत खरं यायलाच नाही पाहिजे. महिना मीटिंग लावा तुम्ही. दिव्यांगाची दर महिन्याची महिन्यात काय मीटिंग होत नाही तेवढं सांगा. महिन्याला मीटिंग मी थोडीच मंजूर करणार. तुम्ही आम्हाला समजा बैठक लावतो म्हणून तुम्ही त्याच्यावरती तुम्ही असं कसं म्हणता? मी कसं म्हणतो काय का नाही आरडीसीला बोला ना तुम्ही. द्या ना तुम्ही द्यायला लावा ना. सर, तुम्ही त्या वाटाणे बॉडीवर मार्केटची असा. जागा जी आहे ना, सगळं झाले त्याची मोजणी झाली सगळं झाले. पालकमंत्री तुमच्या लक्षाला काय विषय 3 वर्षानंतर सरपंच निवडून देतोय की आम्हाला गावाची जागा द्यायची नाही, हो. 3 वर्षांनी आणि आता मग दुसरी त्याला दुसरं 3 वर्ष लावायची. मरून जातो इथं वाटतं जीवन. गेलाय आमचे गेले तर बोला ना. तुमचा अधिकार, तुमची जागा. कलेक्टर साहेबांचं मार्गदर्शन आहे ना. एक जागा आहे ना साहेब, एक द्या ना ती. ज्या गावात कधी पाठवले सगळं झालेले पण अजून ऐका की हे झालेलं आहे जागा मोजणी झालेली मोजणी झालेली फक्त काय फोटो वगैरे यांनी सगळे काढून घेतले. 2021 दाखला दिला आहे ना लाभार्थी 5 वर्ष झाले.
साहेब प्रांताधिकाऱ्यांना साहेब 15/12/2022 चा प्रस्ताव आहे. बरोबर बैठक घेऊ किती वाजता निर्णय अर्धा गुंठा वॉटर नेंबाळकर झाली ना पण ते व्यवसाय आणि- आता वाठार निंबाळकर मध्ये एक देतो 5 लोकांची मागणी आहे ना 6. 5 लोकांना पलटण मधला काय प्रस्ताव गेला तिकडे त्यांना सांगा ना तुम्ही काय प्रस्ताव पाठवता. नाही आता त्याचे फलटणचे 2 आहेत, आंबेकर आणि काय नाव त्याचं? क्षीरसागर. त्यांची तर काहीच अडचण नाही ना. काय नाव? आमचे तर पाहिजे सगळे तयार झाले. काय म्हणतात वॉटर निंबाळकरचं त्या मंगल कॉलेज आहे त्याच गावच्या आहेत ना, त्यांना तिथं द्या ना जागा. गावातले त्यांना देतात ना ते. त्या गावातच त्याला साहेब, त्याचा जबाबदार आपलं ऑफिस आपलं ऑफिस पाठपुरावा करतं का नाही करतं का नाही. तुमचं काहीतरी मेल बिल जात असतं का नाही. पण आता पहिल्यासारखं राहिलं नाही, फाईल घेऊन जा मुंबईला ते मेल केला की सगळं पोचतंय. 50 हेल्पट मारलं दिव्यांगाचं बघतो आम्ही रावसाहेब. तुम्ही म्हणता वरती पाठवलं रिमाइंडर उपोषणाला वगैरे बसतात ते काय काहीतरी सांगा ना, आंदोलनाची पत्र मिळले त्याचा संदर्भ टाका ना तुम्हाला. आम्ही काय म्हणतो तुम्ही तुमचा संदर्भ टाकून द्या. 17/25 मंजूर करण्यासाठी हा मग दिलंय कोण दिलंय इथे ना उपजिल्हाधिकारी आहेत. प्रांत प्रांत कार्यालयानं कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांना दिले. इकडून अहवाल आपलं पॉझिटिव्ह गेलं तिकडनं करावं लागेल. नाही ना त्यांनी त्यांच्या मध्ये आले. आपण पत्र तहसीलदार साहेबांना देतो. आता आपण 2 पत्र दिले काम केल्यावर आपण ते समजा उपोषणाला बसतो ना, व्हावं लागणार. मग तसं मला काय वाटतं, त्यांच्या ऑफिस नाईट पत्र दिले. ऐका बाबा आमची काम पेंडिंग आहे ना. नाही नाही ऐका RDC कडे बैठक लावण्याऐवजी तुमची जबाबदारी एक अशी आहे की पालकमंत्री महोदय कधी असतात थांबा ऐका जरा. साताऱ्यामध्ये ते दरबार जनता दरबार भरवतात. नाही साताऱ्यात त्या कलेक्टर ऑफिसला बसतात. तिथं त्यांची वेळ घ्या. दिव्यांग बांधवांचे प्रश्न आहेत त्या संदर्भात कलेक्टर बरोबर बैठक लावा, RDC बरोबर नाही. त्यावेळेला तुम्ही कोण दिव्यांग बांधव जाणार असाल ना तर तुमच्या घराला सांगा, आम्हालाही सांगा, आम्ही येतो. 100% वेळ घेऊ. शंभूराजे घेऊन आपण तो निर्णय करू. आपण सगळे जाऊ. पालकमंत्र्यांकडे सगळे जाऊ. प्रत्येक भाऊने तुम्हाला पण कळवतो. अजून काय पालकमंत्री असतील तर नाही काय विषय रेस्टिंगचे पण आहेत. ते रेस्टिंगचे करून टाका ना. त्यांच्या हातात नाही हो. पालकमंत्र्यांच्याकडून करावं लागेल. लोकांचं तुम्हाला तुम्ही पुढाकार करा, या बरं का पालकमंत्र्यांच्याकडे हे विषय महत्वाचे आहे. मीटिंगच घेऊ. लाईट गेली का? पालकमंत्री नाही चालू आहे ना. तिकडला बंद केला फॅन. अमर सर फॅन चालू करा, फॅन चालू, बटन चालू करा बरं. भैया माईक चालू कर, साहेब बोलते सगळ्या विषयावर. या ठिकाणी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर गावडे पाटील, महेश जगताप त्यांचे सहकारी, पुण्यावरून आलेले मंगेश जामळ, या सर्व पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार साहेबांशी चर्चा केलेली आहे. या चर्चेच्या अनुषंगाने जे काय या ठिकाणी विषय ठरलेले आहेत, जे आपल्या काय मागण्या आहेत त्या मागण्यांच्यावर जे काय निर्णय तहसीलदार साहेब देणार आहेत तर ते तहसीलदार साहेबांना विनंती करतो आपण ह्या सर्व दिव्यांग बांधवांच्या भगिनींच्या समोर सांगावे. त्यांना दिसू द्या. पुढे येऊ देणार नाही, पुढे येऊ देणार. नको बसू दे त्यांना. ऐका येतंय, ऐका तुम्हाला स्पीकरवर बोलतो. ऐका येतंय. ते करतो की वाटराची एक तुम्ही नवीन जागा दुसरी झालं तर नाही झालं. नाही, माझं म्हणणं झालं.
नाही नवीन प्रश्न. हा बोल. चालू करा पाहिजे. याचं गावात आहे सगळं जे उपस्थित सगळे आपले दिव्यांग बांधव राहिले प्रहार संघटनेचे आणि पक्षाचे जे कार्यकर्ते सगळे मनापासून मी आभार मानतो. सगळे कालपासून जे उपोषण करतायत सामाजिक प्रश्नासाठी त्यांना मी मनस्वी आभार मानतो. मी स्वतः येणार होतो पण जरा घरचे माझे हॉस्पिटलचं काम असल्यामुळे वडील ऍडमिट असल्यामुळे येऊ शकलो नाही. मी आता हॉस्पिटललाच आहे. हे तहसीलदार आणि कलेक्टर साहेबांची पण पॉझिटिव्ह बोलत झाले. उच्चकोड साहेब स्वतः कॉन्टॅक्ट मध्ये आहेत सतत. तहसीलदार साहेब स्वतः ह्या आपले जे मागण्या आहेत त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेतील आणि आपण त्यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयाचं आपण स्वागत करू. इथून पुढे दिव्यांगांना अशी उपोषण करण्याची वेळ येणार नाही याची तरतूद प्रशासनाने घ्यावी अशी मी तुमच्या सर्वांच्या वतीनं प्रशासनाला देखील नम्र विनंती करतो आणि सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो. जे उपस्थित राहिले त्यांनी व्हॉट्सअप जे स्वतः येऊ शकले नाहीत पण त्यांनी ही मोहीम व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून सर्वसामान्य फलटणच्या जनतेपर्यंत पोहोचवली त्यांचा देखील मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. कोण होते नाव सांगा की त्यांचं. माईक पाहिजे माईक मध्ये. आता आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेले दत्तूकर साहेबांचे सुयश आहेत आणि सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख गौरवदादा जाधव यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. बोलायचं आहे कुणाला? त्यांचं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती. साईडला सर साईडला उभं साईडला उभं. नमस्कार. ते मंडळ अधिकारी कोण आहे, तलाठी कोण आहे, डॉक्टर कोण आहे, बोलवा ना साहेब. तुमच्या आधी साहेब, उभं राहा. आम्ही तो लांबच आहे. तुमचं समोर बोलवा. तुम्हाला बी लक्ष ठेवा काय. पुढे या. सर्वांना नमस्कार. आपल्या प्रहार संघटनेच्या ज्या तहसील कार्यालयासमोर जे आंदोलन चाललंय त्याच्या अनुषंगाने ज्या काही मागण्या संघटनेने केल्या होत्या त्याच्या अनुषंगाने संजय गांधी विभागामध्ये पूर्ण वेळ अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी. त्यामध्ये जे आहे ते श्रुती खानंदे आपल्या तलाठी आहेत त्यांची नेमणूक 1 तारखेपासून करण्यात आलेली आहे. जागेसंदर्भात आपली आता चर्चा झालेली आहे त्यानुसार आपण बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावणार आहे. तुम्ही तसं सांगितलं की पालकमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेमध्ये लावतो. पण मी ते इथं करत नाही. आपली जी चर्चा झाली त्या पद्धतीनं होते. जे काही कर्मचारी दिव्यांग बांधवांची नायकाच्या तक्रारी आल्या की काही त्यांना योग्य वागणूक दिली जात नाही त्याच्या संदर्भात संबंधित तलाठी सर्कल असतील लिपिक असतील त्यांना निश्चितपणे मी लेखी समज देऊन त्याची कॉपी संघटनेलाही देतो आपल्यालाही देतो. लेखी समज त्यांना दिल्या देण्यात येईल. मे 2025 मधल्या प्रलंबित जे आपल्याकडे तालुक्यामध्ये जवळपास 400 लोक राहिलेले आहेत त्याच्या संदर्भात आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार आहे. त्याची आपली आता चर्चा झालेली आहे. ज्या काही पानंद रस्त्याबाबत देखील नोंदी आहेत. सोमनतळीची एक नोंद झालेली आहे रस्त्याची. जे काही आदेशामध्ये गट होते त्याच्या नोंदी झाल्या. जे काही आदेशामध्ये गट नाहीत त्याबाबत आमची आता चर्चा झाली. अर्जाप्रमाणे तळपाणी करून त्याच्याबाबत नोंदी होईल. या व्यतिरिक्त जी काही आता ह्या 5 मे झाले 6 मी सांगतो की जेव्हा आमची इथं चर्चा झाली जी काही संजय गांधीची प्रकरणं प्रलंबित असतील ती त्रुटीपूर्तता ज्या काय आहेत ते चर्चा करून त्रुटीपूर्तता करून त्याची नियमानुसार त्याच्यामध्ये मंजुरीची कारवाई केली जाईल. त्यासोबतच जे काही पुरवठ्याचे देखील प्रश्न आहेत ते अर्जात नाहीत पण आमची चर्चा आता झाली त्याच्यावर देखील जे आहे त्याची देखील आम्हाला पुरवठ्याची यादी द्यावी अशी माझी विनंती आहे. त्याच्यामध्ये देखील दिव्यांग बांधवांना वेळेवरती आणि जे योग्य त्याच्यामध्ये माझी विनंती ही आहे सगळ्यांना की सर्वच नागरिकांना विनंती फक्त दिव्यांग बांधवांना नाही की आपण जेव्हा दम देता त्यावेळी आपण एकदा चेक करून घ्या की समजा आपल्याला 20 किलो धान्य मिळणार आहे तर त्याला 20 किलोची पावती काढलेली असती. आपण दम दिल्यानंतर
तुम्ही 10 किलो घरी घेऊन येता, तर त्याच्याकडे काय होतं, ऑनलाईन रेकॉर्ड आहे 20 किलोचं लक्षात. एक तुम्ही जम देत पावती. हा, मग पावती मागणी केली पाहिजे, पावती दिली पाहिजे. तुम्ही मागणी करा, तुम्ही चेक करा किती देणार आहे. ठीक आहे, मी अंगठा देतो, पण किती देणार आहे विचारा ना त्याला. शेवटी तुम्ही अंगठा केल्यानंतर परत म्हणून नाही चालत की मला 20 किलोचा अंगठा घेतला 10 किलो दिलं. माझी सगळ्यांना हीच विनंती, ही सर्वसामान्य नागरिकांना, फक्त देवबांधवांचा विषय नाही. अशा गोष्टी होतात ही मला माहिती आहे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक ठिकाणी दुकानात होतात. माझी तुम्हाला, तुम्ही जागरूकतेनं थोडं वागा सर्व नागरिकांनी. आणि तुम्ही अंगठा देण्याच्या आधी त्याला विचार की माझं धान्य किती आहे. दुसरा हा आहे की NFSC नावाचं आपलं पोर्टल आहे, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍप NFSC. तर त्याच्यावरती तुमचं धान्य नियत किती आहे, म्हणजे प्रत्येक गावनिहाय कुटुंबनिहाय याद्या उपलब्ध आहेत. समजा 100 तलाठींना धान्य मिळत असेल तर त्यांना किती धान्य नियमानुसार देय आहे त्याच्या सहित आहे, की समजा यांना दर महिन्यात 20 किलो धान्य देय, ते देखील आपल्याला बघायला, आपल्याला स्वतः घर बसले तुम्ही ऑनलाईन बघू शकता. जरी काही लोकांना, मला माहिती आहे संगणक मोबाईल वापरता येत नाही, दिव्यांग बांधवांच्या किंवा वयस्कर लोकांच्या अडचणी असतात, त्यामध्ये संघटनेत मदत करावी. ऍपवरती सगळं, ऍप नाही वेबसाईटवर सगळं उपलब्ध आहे. गावनिहाय याद्या आहेत, कोणाला किती धान्य मिळतं. त्यापेक्षा जर कमी मिळत असेल 100% आपण त्याबाबत जे आहे ते जागरूक करून आवाज उठवला पाहिजे. बाकी याच्या व्यतिरिक्त जरी काही प्रश्न वेळोवेळी येतील ते आपण निश्चितपणे मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. संघटनेला माझं नेहमीच सहकार्य राहिलेलं आहे, यापुढे देखील राहील. माझी त्यांना विनंती आहे की आपण प्रशासनाला विनंतीला मान्य देऊन आपलं आंदोलन कार्यालय शिफ्ट करायचं सांगा. कार्यालय शिफ्ट करायची मागणी आली होती की संजय गांधीचं जे मागच्या बाजूला आहे ते पुढच्या बाजूला घ्यावं. त्याच्याबाबत आता आपलं त्या ठिकाणी जनगणना कक्ष आहे. जनगणनेचा पहिला टप्पा जो आहे तो 16 मे ते 15 जून पर्यंत चालणार आहे. तर जून त्याचं कामकाज म्हणजे त्यानंतर एक 4-5 दिवस जरा संपल्यानंतर जूनच्या अखेरीस आपण ते जे आहे ते पुढच्या बाजूला निश्चितपणे घेणार आहे. तेही मी इथं करतो. अजून करायला माझी विनंती आहे प्रशासनातर्फे बोलले रेकॉर्ड चाललंय इथं पत्रकार आहे मी असं इथं आता बोलणार आहे कॅमेरा समोर आणि वेगळं घेणार असं नाही. तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा मी लेखी समस्येचा संबंध घेताना आपली जशी चर्चा झाली चुकीचं आहे. कुठल्याही दिव्यांग बांधवालाच नाही, सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. कुठलाही नागरिक असतो. सोपं सांगतो, मी ऑफिसमध्ये तुमच्या यायचं, ऑफिसमध्ये असताना काय म्हणतो डॉक्टरला बोलवा. अजून डॉक्टर आलाय का बघा. बघा तुमचा आदेश किती विनंती आहे. आता बोलू तर का नको. माझी प्रशासनातर्फे सर्व पदाधिकारी, सागर गावडे, महेश जगताप आणि अन्य सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे. मला दोघांची नाव माहिती, तुम्ही दोघांची घेतली कारण माझ्याकडे विजिटर दोघांनी येत राहतात. माझी सगळ्यांना विनंती आहे, सगळेच काय मी म्हटलं ना की आपण प्रशासनाला विनंतीला मान देऊन ते आपलं उपोषण थांबवू. या ठिकाणी आपण जे 3 दिवस एवढ्या उन्हामध्ये या आमरण उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला आणि खऱ्या अर्थाने हे जे आपले 5 आमरण उपोषणकर्ते आहेत की जे तळागाळातला जो दुर्लक्षित दिव्यांग बांधव आहे, जी विधवा भगिनी आहे, या सगळ्यांच्या करता आपण या ठिकाणी उपोषणाला बसलात आणि आपणाला पाठिंबा देण्याच्या करता आमच्या मायमावल्या असतील, आमचे बांधव असतील, गेले 3 दिवस रणरणच्या उन्हामध्ये आपल्या पाठीशी आहेत. आपल्या सगळ्यांचं, आम्ही ज्या सगळ्या संघटना या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा द्यायला आलेलो आहे आणि सगळे तुमचं कौतुक करतो. तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचे आभार व्यक्त करतो. तहसीलदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 15 मिनिटांमध्ये त्यांचं पत्र आपल्याकडे येईल आणि त्यानंतर आपले सगळे उपोषणकर्ते त्या ठिकाणी थांबतील. परंतु या गोष्टीच्या आधारे थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रशासनाने उद्याच्या काळामध्ये त्या सगळ्यांचे तंतोतंत पालन करावं अशी विनंती आपल्या सगळ्यांच्या तर्फे तहसीलदारांना करतो. धन्यवाद. उपोषण लगेच सुटणार नाही. साहेबांनी जोपर्यंत लेखी देत नाही तोपर्यंत आपलं उपोषण सुटणार नाही. हो की साहेब, आम्हाला विश्वास आहे
आम्हाला कार्यकर्त्यांना काम करायचं, आम्हाला हातात हात घालून प्रशासनावर काम करायचं. परंतु तुम्हाला आत्ताच्या आत्ता मी इथं दाखवलं, आपल्या ऑफिसमध्ये असताना डॉक्टरना बोलावं म्हणलं होतं, तर तो डॉक्टर इथं आला नाही. काल तो दिव्यांगांना उलटी झाली, 1 तास फोन करून सुद्धा तो डॉक्टर इथं उपलब्ध झाला नाही. आता तुम्हाला जिवंत उदाहरण दिलं. नाही असे 10 मिनिटं किती वेळाची असतात ती कळू द्या आम्हाला बी एकदा. त्याच्यामुळं इथं डॉक्टर येतील आणि येताना तलाठी मंडळ अधिकारी त्यांना बी कळू द्या प्रहार संघटना काय येतील. प्रहार दिव्यांग संघटनेचा बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो. सगळ्याला मी अजून आपल्या सोडलं का उपोषण नाही दिले सोडायचं. सरबत घे 5 सरबत घे किती सगळ्यांचं खाऊन झालं असेल तर तहसीलदार साहेब इथं आलेले आहेत. सर्वांनी पुढे ज्यांना शक्य आहे त्यांनी पुढे आलं तर बरं होईल. थोडस ज्यांना शक्य आहे त्यांनी पुढे आलं तर बरं होईल. हा बोलो. अध्यक्ष सागर गावडे पाटील, कार्यालय प्रमुख महेश जगताप आणि दत्तात्रय पवार योगेश जाधव या सर्वांनी इथं 3 दिवस आमरण उपोषण केलं. तुमच्या सर्वांच्या मागण्या घेऊन या पलटणच्या तहसील कचेरीवरती आज आजचा 3रा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहारच्या विचारांना मानणारे आपले समविचारी सहकारी शिवसेनाचे दोन्ही गट असतील, राष्ट्रवादीचे दोन्ही गट असतील, परत विविध संघटना असतील, समाजात काम करणाऱ्या वेगवेगळ्या पदावरती काम करणारे सगळे सहकारी असतील, या सगळ्यांनी या आंदोलनात पाठिंबा दिला. तसेच पत्रकार बंधूंनी हा विषय उचलून धरला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून आभार मानतो. तसेच या उपोषणकर्त्यांसोबत आपण सर्वांनी 3 दिवस इथं तळ ठोकला, त्यामुळे आजचं आंदोलन यशस्वी झालं असं म्हणण्यात येईल. कारण की आपल्याला तहसीलदार साहेब इथं उपलब्ध आहेत, त्या आपल्या मागण्यांच्या संदर्भात त्यांनी लेखी स्वरूपात आपल्या इथं मागण्या दिलेल्या आहेत, उत्तर दिलेले आहेत. त्याचं मी विश्लेषण करतो. पलटण तहसील कार्यालय इथे संजय गांधी शाखेमध्ये श्रीमती श्रुती खंद्रे ग्रामोत्सव अधिकारी यांची पूर्णवेळ नियुक्ती त्यांनी करण्यात आली. त्याचं पत्र त्यांनी काढले. तसंच दिव्यांग बांधवांच्या जागे संदर्भातला जो विषय आहे, आपले निवासी उपजिल्हाधिकारी साहेबांच्याकडे तो विषय आहे, त्याचं बैठकीचं नियोजन सुद्धा साहेबांनी लावलेलं आहे. त्याचा पण विषय आपण साहेबांच्या नेतृत्वाखाली, सागर गावडे पाटलांच्या नेतृत्वाखाली आपण जिल्हाधिकारी कार्यालयासोबत उपजिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक होईल आणि त्यानंतर त्याचा निर्णय होईल. तसेच दिव्यांग मंडळाप्रती सहानुभूती न ठेवणारे अधिकारी ग्रामोत्सवचे असतील, इतर सहाय्यक असतील, त्यांना ताकीद देण्याचा विषय आहे. त्यांना लेखी संदर्भ सूचना साहेबांनी करण्याचं मान्य केले आणि त्याचं लेखी उत्तर त्यांनी साहेबांनी दिले. इथून पुढच्या काळात आपल्याला जी काय अडचण येईल या कार्यालयामध्ये, एखादा अधिकारी आपल्या शहरामधली बोलत असेल तर सागर गावडे पाटलांच्या कानावर विषय झाला, सागर गावडे पाटील साहेबांच्या कानावरून तो विषय तातडीनं मार्ग निघेल. पण इथून पुढच्या काळात मला नाही वाटत की कुणाची दगड होईल की तुम्हाला कोणी उलट बोलण्याची. परंतु जर तशी काही विषय असेल साहेबांच्या कानावर आला, सागर गावडे पाटलांच्या कानावर आला, महेशच्या कानावर आला, परंतु तसं होणार नाही. पण झालं तरी ह्यांच्या कानावर तातडीने विषय घाला, त्याची व्यवस्था साहेब करतील लगेच.
त्याचबरोबर सोबतही इतर विषय जो आहे कुठे गेले? त्यांचा विषय जो काय राहिलेला आहे तो पालक रस्त्यामध्ये घेतलेला आहे, परंतु त्यातून सुद्धा काही कुशंक राहिले असेल त्याचा विषय तातडीनं मार्ग काढण्याचं साहेबांनी आश्वासन दिले, त्याचं पण लेखी स्वरूपात त्यांनी दिले. त्याचबरोबर संघटनेमार्फत वेळोवेळी उपस्थित करण्यात येणाऱ्या पुरवठा व संजय गांधी शाखेतील म्हणजे रेशनिंग धान्याचा विषय असू द्या किंवा पेन्शनचा विषय असू द्या, तिथं जी काय अडचणी त्याला वेळोवेळी सहकार्य करण्याचा त्यांनी शब्द दिलाय आणि तसं लेखी उत्तर दिले. हे सगळ्या मान्यवर साहेबांनी मान्य केले, त्याबद्दल साहेबांचं सुद्धा संघटनेच्या वतीने आभार मानतो. आणि हे विषय आता सागर गावडे पाटील आपलं उपोषण आणि बाकीचे 4 उपोषण करते साहेबांच्या हस्ते तुम्हाला सर्वांच्या सहकार्याच्या समोर सरबत्तून उपोषण सोडतील आणि हे उपोषण इथंच संपलं असं घोषित करतो. धन्यवाद. सर्व पत्रकार बंधू सुद्धा मनापासून आभार मानतो. विजय असो, विजय असो, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. साहेब, दुसरी एक विनंती आहे. मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने तुम्हाला डॉक्टर इथं आलेले नाही, परंतु तुम्हाला सुद्धा अनुभव आला इथलं सरकारी हॉस्पिटलने सहकार्य केलेलं नाही. त्याची कशी दखल घ्यायची, काय घ्यायची, उपोषण करताना प्रत्येक तासाला त्यांनी तपासणी केली पाहिजे. त्याचा बीपी वाढलाय का कमी झालाय, त्याची शुगर काय होते, त्याचं वजन किती घटलंय, त्याला दुसरा काय त्रास होतोय का, काल दिव्यामुळे उलट्या झाल्या, परंतु 1 तास फोन करून सुद्धा 1 तास डॉक्टर आले नाही. आणि अपना बिडो बच्चों आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सागर गावडे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अपना बिडो, अपना बिडू. असं मागणार सुरू साहेब, सहकार्याबद्दल धन्यवाद. आमचं बोलणं कडू असेल पण प्रामाणिक आहे. कडू असेल चांगलं नाही. सगळे माझे सोडून होय सर.